मंत्री माणिकराव कोकाटेंना रमी खेळणं भोवलं, कृषी काढून क्रीडा आणि युवक खात्याची जबाबदारी, तर मंत्री दत्तात्रय भरणेंकडे आता कृषी खात्याची जबाबदारी। माणिकराव कोकाटेंसंदर्भातला निर्णय मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांचा, मंत्रिमंडळातील फेरबदलावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। कोणत्याही खात्यातील गलथान कारभाराला सरकार जबाबदार, खातेबदल केलं म्हणजे आपण सुटलो हा गैरसमज ठेवू नये, कोकाटेंच्या खातेबदलावर रोहित पवारांची एक्सवर पोस्ट। खातेबदल करणं म्हणजे कारवाई नाही, रमीला आता साहसी खेळाचा दर्जा दिला पाहिजे, अंबादास दानवेंची खोचक टीका। त्यांना खेळायला जास्त आवडत असेल म्हणूनच क्रीडा खातं दिलं असेल तर उद्या त्यांनी पत्त्यांच्या खेळाचं प्रशिक्षण भरवल्यास नवल वाटू नये, कोकाटेंच्या खातेबदलानंतर विजय घाडगेंची प्रतिक्रिया। तर धनंजय मुंडेंच्या पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी हालचाली सुरू, मुंडेंनी 2 वेळा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली, तर दुसरीकडे अजित पवार आणि तटकरेंसोबत सुद्धा मुंडेंच्या बैठका। मित्र पक्षाकडून होणाऱ्या कुरघोड्यांची चीड शिंदेंना नक्कीच येत असेल, शिंदेंच्या दिल्ली वारीवरून रोहित पवारांची एक्सवर पोस्ट। सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग, जुलै महिन्याचा निधी वर्ग केल्याची माहिती। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली माजी खासदार आणि आमदारांची बैठक संपन्न, या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रणनीतीसाठी सखोल चर्चा। मूळ राजकीय पक्षाशी बंडखोरी करणाऱ्यांना वेळीच रोखलं नाही तर लोकशाहीचं नुकसान होईल, विधानसभा अध्यक्ष राजकीय विचारांमुळे बंडखोर आमदारांच्या अपात्रतेची प्रक्रिया रखडवतात, पक्ष बदलणाऱ्या आमदारांच्या पात्रतेवर सुप्रीम कोर्टाचं परखड मत। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये एसआयटी चौकशी होणार, ज्ञानेश्वरी मुंडेंनी भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना आदेश। महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांना अटकेच्या मागणीसाठी मनोज जरांगे उपस्थितीत बैठक, तर बैठकीला मुंडे कुटुंबियांचा संतोष देशमुख यांचे बंधू सुद्धा उपस्थित राहणार, त्यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार। दुपारी 12 वाजता बीड शहरात ही बैठक पार पडणार। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी पुराव्याअभावी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरांसह 7 जणांची निर्दोष मुक्तता, संशयाच्या आधारावर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही, कोर्टाचं निरीक्षण। मालेगाव प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर तत्कालीन एटीएस अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ, न्यायालयानं अधिकाऱ्यांविरोधातील आरोपांसंदर्भात दिलेले चौकशीचे आदेश, कथित बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रांसंदर्भात सुद्धा चौकशीचे आदेश दिल्याची माहिती। पश्चिम उपनगरातील मनसेचं आज एक दिवसीय शिबिर, तर बोरिवलीच्या चिक्कुवाडीतील लिगसी बँक्वेट या ठिकाणी या शिबिराला राज ठाकरे मार्गदर्शन करणार। प्रांजल खेवलकरांचे वकील जामिनासाठी अर्ज करणार, पुण्यातल्या पार्टी प्रकरणात खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांवर कारवाई। वसई विरारचे तत्कालीन आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या बदलीनंतरचे निर्णय चौकशीच्या फेऱ्यात, बांधकाम परवानग्या भोगवटा प्रमाणपत्रासंदर्भात ईडीनं चौकशी सुरू केल्याची माहिती। झशान सिद्दीकीला धमकी देणाऱ्या आरोपीला त्रिनिदादमधून अटक, तर आरोपी मोहम्मद नावेदचं मुंबईला प्रत्यार्पण, इंटरपोलकडून आरोपी विरोधात रेड कॉर्नर नोटीस, डी कंपनीशी संबंधित असल्याचा दावा करत ईमेलद्वारे 10 कोटींची मागणी। अनिल अंबानींना ईडीचा समन्स, तर 5 ऑगस्टला चौकशीसाठी दिल्ली ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्यास सांगितलं, सूत्रांची माहिती। ट्रम्प यांचा भारतावरचा 25% टॅरिफचा निर्णय लांबणीवर, भारताला करार करण्यासाठी आणखी 7 दिवस मिळाले, 8 ऑगस्ट पासून भारतावर 25% टॅरिफ लागू होणार। भारतावर 25% टॅरिफ लावणाऱ्या अमेरिकेचा तेल साठवण क्षमता विकसित करण्यासंदर्भात पाकशी करार, भारतासोबत आमचा व्यापार घसरला, ट्रम्प यांची सोशल मीडियावर पोस्ट। स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात तुम्हाला कोणते विषय ऐकायला आवडतील, माय गव्हर्नमेंट आणि नमो ॲपवर तुमचे विचार शेअर करा, मोदींकडून ट्विट करत आवाहन। बीएमसीच्या कर्मचाऱ्यांच्या बँकेच्या निवडणुकीला राजकीय रंग येणार, तर वकील सदावर्तेंचं पॅनल बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक लढवणार, प्रहारच्या बच्चू कडूंचं पॅनल उतरणार। यवतमाळमधील विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत यवतमाळमधील कार्यकर्ते तेजस ठाकरे यांचाही पक्षप्रवेश। राज्यातील शिक्षण अधिकाऱ्यांचे आज एक दिवसीय कामबंद आंदोलन, बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये विना चौकशी अधिकाऱ्यांच्या अटकेचा निषेध, राज्यभरातील शिक्षण अधिकारी आज सामूहिक रजेवर, मागणी मान्य न झाल्यास 8 दिवस कामबंद आंदोलनाचा इशारा। आजपासून 5 महत्त्वाचे बदल, व्यावसायिक गॅस सिलेंडर 34.50 रुपयांनी स्वस्त, यूपीआय ॲप्सवर बॅलन्स चेक करण्याची मर्यादा लागू, तर ईएमआय सबस्क्रिप्शन किंवा बिल पेमेंट ठराविक वेळेतच करता येणार।
पुण्याच्या हिंजवडीच्या सरपंचांची पालिकेमध्ये समावेश न करण्याची मागणी, पालिकेत जाऊन उपयोग नाही, आम्ही सक्षम आहोत, सरपंच गणेश जांभूळकर यांची प्रतिक्रिया. पुणे हिंजवडीमध्ये वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पीएमआरडीए समन्वयकांची नियुक्ती, तर हिंजवडी आणि चाकण संदर्भात विभागीय आयुक्तांचा निर्णय. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज 105वा जयंती सोहळा. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातनं अनेकांनी प्रेरणा घेतली. पुण्याच्या स्वारगेट परिसरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला अभिवादन. अण्णाभाऊ साठेंची आज 105वी जयंती. मिठी नदी गाळ कंत्राट गैरव्यवहार प्रकरणी मुंबईमध्ये 8 ठिकाणी ईडीची छापेमारी. बनावट सामंजस्य करार सादर करणाऱ्या 5 कंत्राटदारांवर सुद्धा ईडीचे छापे. पुण्याच्या कात्रजमधील प्राणी संग्रहालयातील हरणांच्या मृत्यू प्रकरणी अधिकाऱ्यांना पालिका आयुक्तांकडून कारणे दाखवा नोटीस. हरणांना देण्यात आलेल्या खाद्यावर प्रश्न उपस्थित. पुणे जिल्हा दूध संघाकडून गायीच्या दूध खरेदी दरामध्ये 1 रुपयांची वाढ, तर संकटग्रस्त परिस्थितीत असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे दिलासा. दिव्यांगांसाठी स्वाधार योजनेच्या धर्तीवर नवीन योजना तयार करणार. 11वी 12वी आणि उच्च शिक्षण देणाऱ्या दिव्यांगांना सुविधा मिळणार. भोजन, निवास आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचं दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावेंचे निर्देश. मान्सूनच्या या दुसऱ्या टप्प्यामध्ये अधिक पाऊस पडणार. भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज. गुजरात, राजस्थानसह उत्तर भारतात 2 ऑगस्टपर्यंत बहुतांश भागात पावसाची शक्यता. भंडाऱ्याच्या साकोलीतील तलावाचा बांध फुटल्यामुळे शेकडो एकर शेती पाण्याखाली. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. नागरिकांकडून संताप व्यक्त. कोयना धरणाचे सर्व दरवाजे पूर्णपणे बंद करणार. पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करणार. धरणात सध्या 86.19 टीएमसी पाणीसाठा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 22 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी. रिमझिम पावसामुळे पिकांना जीवनदान. पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. छत्रपती संभाजीनगर जवळील कचनेर गावाजवळ ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रक उलटला. दरम्यान ट्रक खाली अडकल्यामुळे चालक राहुल गायकवाड याचा जागीच मृत्यू. नागपूर बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी पैसे देऊन नोकरी मिळवलेल्या 3 शिक्षकांना अटक. अटक केलेल्या शिक्षकांमध्ये 2 महिलांचा समावेश. आतापर्यंत 17 जणांना अटक. गोंदिया जिल्ह्यामध्ये 290 शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी एकच शिक्षक, तर 113 शाळांमध्ये 2 शिक्षक. एकीकडे विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या आणि शिक्षकांची रिक्त पदं, यामुळे शिक्षणावर हा परिणाम. परभणी ते छत्रपती संभाजीनगर रेल्वे दुहेरीकरणाला केंद्राची मंजुरी. 2179 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्यामुळे मंत्री मेघना बोर्डीकरांनी मानले आभार. राज्य उत्पादक धान उत्पादक शेतकऱ्यांना आता प्रति हेक्टरी 20,000 रुपयांचा निधी जाहीर. हा बोनस 2 हेक्टरसाठी दिला जाणार. बोनससाठी 70 कोटी रुपयांचा निधी प्राप्त. आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनस जमा होणार. अमरावतीच्या भातुकलीमधील हातुर्णा गावात वाळू माफियांकडून तहसीलदारांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न. पेढी नदी पात्रात ट्रक अंगावर घालतानाची ही घटना कॅमेऱ्यात कैद. इचलकरंजी शहरालगत तारदाळ आणि खोतवाडी या गावात जलजीवन योजनेच्या अंमलबजावणीमध्ये हलगर्जीपणा. ग्रामपंचायतीसमोर बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू. करमाळा तालुक्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी मंगेश चिवटे यांनी घेतली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेंची भेट. मंत्रालयात लवकरच बैठक घेण्याचं विखे पाटलांकडून आवाहन. जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये बाधित शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे इच्छा मरणाची मागणी. बागायती जमीन कवडीमोल दरानं शासन खरेदी करत असल्याचाही आरोप. परभणीच्या मानवतमध्ये खून प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी तेली समाजाचा मूक मोर्चा. 6 दिवसांपासून आरोपी फरार असल्यामुळे नागरिक संतप्त. मानवतमध्ये ज्ञानेश्वर पवार यांची डोक्यात कुदळ घालून हत्या करण्यात आली होती. रत्नागिरीच्या लांजा शहरवासियांनी सीमेवरील जवानांसाठी पाठवल्या 1800 आणि राख्या आणि पत्र. दरम्यान गेली 28 वर्ष राखी पौर्णिमेनिमित्त जवानांना राखी पाठवली जाते. संत तुकाराम पुंडलिक शेट्टे कनिष्ठ महाविद्यालयाचा हा स्तुत्य उपक्रम. जालना तालुक्यातील तुपेवाडी या गावामध्ये रस्त्यांची दुरावस्था. विद्यार्थ्यांच्या शाळेसाठी चिखलातनं करावा लागतो 1 किलोमीटरचा प्रवास. शेतकऱ्यांकडून गावकऱ्यांकडून आता रस्ता दुरुस्त करण्याची मागणी.